आपण धानोरा शिवारातील प्रसन्न सतीश महाजन यांच्या शेतावर आलेलो आहेत। 6 तारखेला निसर्गाच्या आपण त्याला प्रकोप म्हणूया का काय म्हणूया, हातातोंडाशी आलेला हा घास या 8 दिवसानंतर ही केळीबाग शेतकऱ्याने हार्वेस्ट केली असती। चांगलं उत्पन्न त्याला आलं असतं। साधारणतः 22चा ॲव्हरेज आणि 25-20 किलोचे घड आहेत याच्यात। ह्या 83 गुंठ्यामध्ये त्यांनी काहीतरी स्वप्न रंगवून ठेवलेले होते, तेवढं त्याला उत्पन्न आलं असतं। भावही चांगला आहे, बोर्ड जरी 1700-1800चा आहे, परंतु 1500 रुपये क्विंटल त्याला मिळणार होतं। परंतु या निसर्गाच्या प्रकोपामुळे सर्व बाग शेतकऱ्याची उद्ध्वस्त झालेली आहे, रंगवलेले स्वप्न हे झालेले आहेत। तर मला या माध्यमातून आपणास आवाहन करायचे आहे की केळी बाग लावताना मे जून ह्या महिन्यात ती हार्वेस्टिंगला येणार नाही याची काळजी घ्यायची। म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला लावायची असेल तर एप्रिलपर्यंतच लावायची, म्हणजे आंबे सुरू होण्याच्या आधी ती बाग कापून संपलेली पाहिजे। आणि नवीन लावताना तुम्ही जुलैच्या पुढे लावा, जेणेकरून म्हणजे पुन्हा ती हार्वेस्टिंगला येताना ती ह्या महिन्यात येणार नाही। तुम्ही पर्याय म्हणून पपयाचं निवड करू शकतात। पपयामध्ये मी काल व्हिडिओ टाकला तुम्हाला, आंतरपीक कांदा ते करू शकतात। असे ऑप्शन्स आपल्याला बदल करावा लागेल। बदल केल्याशिवाय आपण कारण तापमानवाढीमुळे निसर्ग आपल्याला आपल्या चुकांना, आपली चूक जी झालेली आहे की सातपुडा आपण संपवलेला आहे, सातपुड्याच्या पायथ्याशी आम्ही हा व्हिडिओ घेत आहोत। आणि एवढं मोठं म्हणजे एवढं काढीच, कारण शेतकरी हा निसर्गाशी सट्टा, कोणीही सट्टे बाजारात खेळणार नाही। इतके लाख रुपये तो सट्टा म्हणून त्या जमिनी टाकत असतो। कोणत्याही व्यापाऱ्याकडे कोणाकडे एवढं मोठं हृदय नसतं। तर हा शेवटी सट्टा आहे आणि या सट्ट्यात आज आमचा शेतकरी अपयश आहे। परंतु या शेतकऱ्यामध्येच हिंमत आहे की तो पुन्हा उभा राहतो आणि सर्वांना उभं राहण्याची ताकद देतो की ठीक आहे बाबा, निसर्गाचा जरी प्रकोप आला तरी जर तुम्ही विमा संरक्षणाचं कवच घेतलेलं असेल तर तुम्हाला विमामधून संरक्षण मिळता येईल। तर प्रत्येकाला माझी विनंती राहील की दरवर्षी विमा हा काढायचा आहे, त्या टाळू नका, व्हेरिफिकेशन करून घ्या। विमा ऑनलाईन केलेला असेल तर 14447 या नंबरवर 72 तासाच्या आत ऑनलाईन कंप्लेंट नोंदवा। आणि जेणेकरून आपलं झालेलं जे नुकसान आहे तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला शेतकरी कुटुंबांना त्या विमा कंपनीचा असो, कृषीच्या पंचनाम्यांच्या माध्यमातून असो, आपल्याला थोडा आधार मिळेल। धन्यवाद। तर यानंतर मला विनंती राहील आपल्या सर्वांना, मी आवाहन करतो की मे आणि जूनमध्ये बाग कॉटनला येईल अशा पद्धतीने तुम्ही रोपांची लागवड करू नका। जर लावायचा असेल तर वेगळे सीजन आहेत, कांदेबाग आहे आपल्यासाठी लावायला चांगला, कांदेबागाची निवड करा आणि थोडं 1-2 महिने इकडे ॲडजस्ट करा, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्पन्न तुमच्या घरापर्यंत नेता येईल, मार्केटमध्ये नेता येईल आणि त्याच्यातून निश्चितच चांगल्या पद्धतीने। तसंच तुमचे केळीचे खोड पडलेले आहेत, पटकन काढून घ्या। कोणी पंचनाम्याला येईल तेव्हा काढू असा विचार करू नका। जे 2 रुपये 4 रुपये चिप्सवाल्याला देऊन मोकळे व्हा, अधिकारी येणार आहे, पंचनामे होणार आहे। धन्यवाद। व्हिडिओला जरूर लाईक करा, जरूर सबस्क्राईब करा।